हॅलो वॉरियर्स, आज आहे डे 8 आणि 20 मिनिट्स चॅलेंजमध्ये आजपासून आपण इंग्लिशसोबत मराठीचे शब्द जे आहेत ते सुद्धा ॲड करतोय. सो आजच्यापासून वोकॅबलरीमध्ये तुमचे इंग्लिशचे 10 आणि मराठी शब्दार्थ 10 असे एकूण 20 शब्द जे आहेत ते कंप्लीट होतील. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमधला पहिला शब्द जर आपण पाहिला तर तो आहे एफिकसी. एफिकसी हा जो शब्द आहे हा कदाचित तुम्ही ऐकला असेल किंवा तुम्हाला एक शब्द माहिती असेल, इफेक्टिव्ह. ठीक आहे. एखादी गोष्ट ज्यावेळेला परिणामकारक असते, तिचा परिणाम होतो, त्यावेळेला आपण इफेक्टिव्ह हा शब्द वापरतो. तर एफिकसी हा शब्द त्याच्यासारखाच आहे, म्हणजे परिणामकारकता किंवा एखाद्या गोष्टीचा प्रभावीपणा. द ॲबिलिटी टू प्रोड्यूस द डिझायर्ड रिझल्ट, म्हणजे जो रिझल्ट आपल्याला अपेक्षित आहे तो रिझल्ट देण्याची त्याची जी क्षमता आहे, त्याची जी ॲबिलिटी आहे किंवा कॅपॅसिटी आहे एखाद्या गोष्टीची, त्याच्यासाठी एफिकसी हा शब्द वापरला जातो. मग याच्यासाठी सिनॉनिम जर आपण पाहिले, समानार्थी शब्द, तर ते कुठले असतील? इफेक्टिव्हनेस असेल किंवा एफिशियन्सी असेल किंवा पोटेन्सी असेल. हे 3 शब्द त्याच्यासाठी सिनोनिम आहेत. अँटोनिममध्ये जर आपण पाहिलं तर अर्थातच इफेक्टिव्हनेसचा अँटोनिम काय? इन इफेक्टिव्हनेस किंवा इन इफिशियन्सी किंवा वीकनेस. इकडे पोटेन्सी आहे, इकडे वीकनेस आहे. एक्झाम्पल काय? द एफिकसी ऑफ द न्यू मेडिसिन वॉज सायंटिफिकली प्रूव्हन, म्हणजे नवीन औषधं जे आहे त्याची परिणामकारकता जी आहे किंवा त्याचा प्रभावीपणा जो आहे तो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. द एफिकसी ऑफ द न्यू मेडिसिन वॉज सायंटिफिकली प्रूव्हन, म्हणजे याची एफिकसी जी आहे ती प्रूव्ह झालेली आहे, म्हणजेच त्याची परिणामकारकता. इझी आहे लक्षात ठेवायला. नेक्स्ट वर्ड आहे इजेक्ट. हा शब्द तुम्ही ऐकलेला असेल बऱ्याचदा, किंवा जर तुम्ही कम्प्युटरवरती वगैरे काम करत असाल, तुम्ही हार्ड डिस्क किंवा पेन ड्राईव्हचा वापर करत असाल, तर जेव्हा तुम्हाला ते सेफली रिमूव्ह करायचं असतं त्यावेळेला तुम्हाला इजेक्टचा एक ऑप्शन येतो पहा. ठीक आहे. कम्प्युटरमधून तुमची जी हार्ड डिस्क आहे, पेन ड्राईव्ह आहे, जे पण डिव्हाइस तुम्ही यूज करताय, तर ते काढताना सेफली रिमूव्हसाठी इजेक्टचा ऑप्शन येतो. इजेक्ट म्हणजे काय असतं? थोडक्यात बाहेर काढणे किंवा हाकलून देणे. टू फोर्स समवन ऑर समथिंग आउट, एखाद्याला बाहेर काढणे. ठीक आहे. मग याच्यासाठी सिनोनिम काय आहेत? एक्सपेल. एक्सपेल हा शब्द रिसेंटली आयोगाच्या पेपरमध्ये पाहण्यात आलेला आहे. किंवा रिमूव्ह किंवा आउट. आता अँटोनिम पाहिले तर ॲडमिट, म्हणजे आपण म्हणतो ना की ॲडमिट केलं त्याला हॉस्पिटलमध्ये. एक्सेप्ट करणं किंवा वेलकम करणं. ठीक आहे. एक्झाम्पल काय? द रेफरी इजेक्टेड द प्लेयर फ्रॉम द मॅच, पंचांनी त्या खेळाडूला सामन्यातून बाहेर काढलं. मग आपल्याला माहिती, जेव्हा एखाद्या खेळाडूला बाहेर काढायचं असतं त्याला रेड कलरचं कार्ड जे आहे ते दाखवलं जातं. सो इजेक्ट म्हणजे हाकलून देणे किंवा बाहेर काढणे किंवा काढून टाकणे. इजेक्ट हा शब्द सिम्पली तुम्ही तुमच्या कम्प्युटर, लॅपटॉपला जे तुम्ही दुसरं डिव्हाइस कनेक्ट करता त्याला इजेक्ट करण्यासाठी जो वापरला जातो त्याच्यानुसार लक्षात ठेवू शकता. किंवा अगदी मेमरी कार्ड सुद्धा आपण फोनमधून जर काढायचं असेल तरी पण फोनवरती सुद्धा तो ऑप्शन येतो. नेक्स्ट आहे एंटाईस. एंटाईस म्हणजे असतं की एखाद्याला प्रलोभन देणं किंवा भुरळ पाडणं एखाद्या गोष्टीसाठी. मग मोठ्या मोठ्या ऑफर्स येतात पहा. कुठला तरी एखाद्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सेल चालू असतो, मिशोचा सेल चालू आहे, मिंत्राचा सेल चालू आहे. मग त्यावेळेला ते काय करतात ना, एंटाईस टू अट्रॅक्ट ऑर टेम्प्ट समवन, म्हणजे ते आमिष दाखवतात, भुरळ पाडतात लोकांना. कशा पद्धतीने भुरळ पाडतात? मेनी ॲडव्हर्टाइजमेंट एंटाइज्ड मेनी कस्टमर्स, म्हणजे ती जाहिरात पाहिली की आपल्याला असं होतं की यार या तारखेला सेल आहे ना, म्हणजे मला या दिवशी खरेदी करायचीच आहे, मी काही ना काहीतरी घेईन, आणि आपण स्वतः पण माउथ पब्लिसिटी खूप करतो. सो एंटाईस म्हणजे काय असतं? भुरळ पाडणे किंवा आमिष दाखवणे. सिनोनिम काय आहेत? टेम्प्ट किंवा अट्रॅक्ट किंवा ल्युअर. ठीक आहे. आणि अँटोनिम जर पाहिलं तर रिपेल, डिटर किंवा डिस्करेज हे त्याचे अँटोनिम आहेत. म्हणजेच जाहिरातींनी अनेक ग्राहकांना आकर्षित केलं. द ॲडव्हर्टाइजमेंट एंटाइज्ड मेनी कस्टमर्स. ठीक आहे. सो एंटाइज हा शब्द लक्षात राहील तुमच्या. नेक्स्ट आहे एस्पिओनेज. एस्पिओनेज म्हणजे काय असतं? द प्रॅक्टिस ऑफ स्पाईंग टू ऑब्टेन सिक्रेट इन्फॉर्मेशन, म्हणजे हेरगिरी करणं. एस्पिओनेज म्हणजे ना थोडक्यात आपण पहा असं काही लोक असतात, एखाद्या स्पेसिफिक माणसाला दुसऱ्या देशातली माहिती काढण्यासाठी पाठवलं जातं, तो स्पायचं काम करतो, तर त्याच्यासाठी एस्पिओनेज हा शब्द जो आहे तो वापरला जातो. ठीक आहे. मग सिनोनिम काय आहे? स्पाईंग किंवा आपण म्हणतो इंटेलिजन्स ब्युरोमध्ये तो काम करतो. सो इंटेलिजन्स किंवा सर्व्हिलन्स. सर्व्हिलन्स हा शब्द पण लक्षात ठेवा. अँटोनिम काय असतील मग? ऑनेस्टी, ओपननेस किंवा ट्रान्सपरन्सी. ही वॉज अरेस्टेड फॉर एस्पिओनेज, त्याला हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मग तुम्ही लक्षात जर ठेवायला कठीण जात असेल तर SP
हा स्पेशल स्पाय आहे हेरगिरी करण्यासाठी. एस्पिओनेज. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. सो एसपीला आपण पाठवलेला आहे कशासाठी? हेरगिरी करण्यासाठी. नेक्स्ट आहे युलॉजाइज. युलॉजाइज म्हणजे काय असतं? टू प्रेज समवन हायली, भरभरून स्तुती करणं. एखाद्याला इलोजाइज करणं म्हणजे काय? एखाद्याची खूप मन भरून आपण स्तुती करतो. ठीक आहे, सो प्रेज करणं, कमेंट करणं किंवा एक्स्टोल करणं हे त्याच्यासाठी सिनॉनिम आहेत. आपण प्रेज किंवा एखाद्याला आपण कमेंट करतो, एखाद्याला आपण ॲप्रिशिएट करतो. ठीक आहे, अँटोनिम काय असतील मग? क्रिटिसाइज करणं, एखाद्याला टीका करणं किंवा कंडेम करणं किंवा एखाद्याला ब्लेम करणं, आरोप करणं एखाद्यावरती, हे त्याचे अँटोनिम आहेत. द टीचर युलोजाइज्ड द स्टुडंट्स हार्डवर्क. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीची भरभरून स्तुती केली. सो हे क्लॅपवालं आणि हे याच्यावरून तुमच्या लक्षात राहून जाईल. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट वर्ड आहे एक्सपिएशन. एक्सपिएशन म्हणजे असतं द ॲक्ट ऑफ मेकिंग अमेंड्स फॉर रॉंग डुईंग. म्हणजे आपल्या भाषेमध्ये प्रायश्चित्त. आपण एखादी गोष्ट चुकीची केलेली आहे, त्या चुकीच्या गोष्टीसाठी आपण स्वतःला काय म्हणतो म्हणजे काही शिक्षा करून घेणं किंवा स्वतः मान्य करणं आणि त्या पश्चातापाच्या आगीमध्ये जळणं. स्वतःला आपण काहीतरी एक शिक्षा देतो की माझ्याकडून हे असं कसं काय झालं. मग ते जे स्वतःच्या चुकीसाठी स्वतःला जे काही आपण म्हणजे द ॲक्ट ऑफ मेकिंग अमेंड फॉर रॉंग डुईंग, आपण जे काही चुकीचं केलेलं आहे त्याच्यासाठी जे काही आपण ॲक्ट करू, प्रायश्चित्त घेऊ, त्याच्यासाठी एक्सपिएशन हा शब्द वापरला जातो. ठीक आहे, सो अटॉनमेंट, पेनेस किंवा रेपरेशन. ठीक आहे, हे पेनन्स, पेनन्स, पेनन्स असा शब्द आहे तो. अटॉनमेंट, त्याच्यानंतर पेनन्स किंवा रेपरेशन, हे तीनही नवीन शब्द तुम्हाला वाटत असतील. बट आजच्या दिवसामध्ये हे 4 शब्द एक्सपिएशन, अटॉनमेंट, पेनन्स, रेपरेशन हे यूज करायचा प्रयत्न करा. आणि याच्या विरुद्ध काय असेल? सिन. सिन म्हणजे काय असतं माहिती का? पाप. हा शब्द पण आयोगाने विचारलेला आहे. ठीक आहे, सो सिन आहे, ऑफेन्स आहे किंवा रॉंग डुईंग आहे, हे त्याचे अँटोनिम असतील. एक्झाम्पल काय आहे? ही सॉट एक्सपिएशन फॉर हिज मिस्टेक्स. म्हणजे त्याने आपल्या चुकांसाठी प्रायश्चित्त घेतले. मग इथे झाड लावलेले का दाखवले? कारण त्याला असं वाटतं की त्याने एखादं झाड तोडलं, त्याला वाटतं मी काहीतरी चुकीचं केलेलं आहे का, म्हणून त्यांनी प्रायश्चित्त म्हणून एक झाड लावलं. कृती कुठली असू शकते प्रायश्चित्त म्हणून. ठीक आहे, नेक्स्ट वर्ड आहे एक्सपंज. एक्सपंज म्हणजे टू इरेज और रिमूव्ह कम्प्लिटली. पूर्णपणे काढून टाकणे किंवा मिटवून टाकणे एखादी गोष्ट. पूर्णपणे काढून टाकणे किंवा मिटवून टाकणे, त्याच्यासाठी एक्सपंज हा शब्द वापरला जातो. इरेज करणं, डिलीट करणं किंवा रिमूव्ह करणं हे त्याचा सिनॉनिम आहेत. मग अँटोनिम काय असतील? रिटेन करणं, प्रिझर्व करणं म्हणजे आपण साठवून ठेवतो ना, किंवा कीप. द कोर्ट ऑर्डर्ड द रेकॉर्ड टू बी एक्सपंज्ड म्हणजे न्यायालयाने नोंद पूर्णपणे हटविण्याचा आदेश दिला. सो एक्सपंज हा शब्द आहे ना, हा जर लक्षात ठेवताना कठीण जात असेल, लक्षात कसं ठेवायचं? एक स्पंज घे, एक मिनिट, एक स्पंज घे आणि सगळं मिटवून टाक. म्हणजे एक्सपंज. एक्सपंज म्हणजे मिटवून टाकणे, काढून टाकणे. एक स्पंज घे आणि मिटवून टाक. एक्सपंज म्हणजे मिटवून टाकणे. ठीक आहे, इझी आहे लक्षात ठेवायला. नेक्स्ट आहे एक्स्ट्रावॅगंटली. हा शब्द मी तुम्हाला सांगितलेला होता, एक्स्ट्रावॅगंट. आठवतोय का सांगा मला? एक्स्ट्रावॅगंट हा आयोगाने मॅक्झिमम टाइम्स विचारलेला शब्द आहे. सो एक्स्ट्रावॅगंटली म्हणजे काय असतं माहिती का? उधळपट्टीने किंवा अतिशय खर्चिक पद्धतीने, कशाचाही विचार न करता एखादी व्यक्ती जर असाच पैसा उधळत असेल तर त्याला एक्स्ट्रावॅगंट असं म्हणतात त्या माणसाला. आणि तो ज्या पद्धतीने पैसा उधळतोय त्याला म्हटलं जातं एक्स्ट्रावॅगंटली. इन अ वेस्टफुल ऑर एक्सेसिव्ह मॅनर म्हणजे सगळं त्याला काही घेणं देणंच नाही की किती आपण काय म्हणतो त्याला, की चुकीच्या ठिकाणी पैसा घालवतोय, कशा पद्धतीने खर्च करतोय. सो इन अ वेस्टफुल ऑर एक्सेसिव्ह मॅनर. सिनोनिम काय आहेत? एक्सेसिव्हली, लॅविशली, वेस्टफुली. ठीक आहे, लॅविशली हा लॅविशवाला शब्द पण आयोगाने विचारलेला आहे. अँटोनिमस जर पाहिले तर इकॉनॉमिकली. इकॉनॉमिकली म्हणजे असतं की जो काटकसरीने करतो, म्हणजे एखादी गोष्ट काटकसर करून अगदी काय म्हणतो वाचून वाचून जो माणूस वापरतो त्याच्यासाठी. किंवा फ्रुगली हा शब्द पण आयोगाने विचारलेला आहे. आणि स्पेरिंगली. ठीक आहे, सो इकॉनॉमिकली पण विचारून झालाय, फ्रुगली पण विचारून झालाय, लॅविश विचारून झालाय, एक्स्ट्रावॅगंट तर फेवरेट लिस्टमधला आहे आयोगाच्या. ही स्पेंट मनी एक्स्ट्रावॅगंटली म्हणजे त्याने पैशांची उधळपट्टी केली. नेक्स्ट वर्ड आहे फेन. फेन म्हणजे टू प्रिटेंड ऑर फेक म्हणजे एखाद्या गोष्टीचं ढोंग करणं. एखादी गोष्ट जी आहे आपण म्हणतो ना हिपोक्रसी त्या टाईपमध्ये, किंवा एखाद्या गोष्टीचा आव आणणं.
मग प्रिटेंड करणं, फेक किंवा सिम्युलेट करणं हे जे शब्द आहेत हे कशासाठी आहेत? फेनसाठी आहेत. याच्या विरुद्ध काय असेल? रिव्हील करणं किंवा ॲडमिट करणं, स्वीकारणं किंवा कन्फेस करणं, मान्य करणं. शी फेंट इलनेस टू अवॉइड स्कूल, म्हणजे शाळेत जाणं टाळण्यासाठी तिने काय केलं? आजारी असल्याचं खोटं भासवलं. मग आपण पण बऱ्याचदा असं करतो ना की एखादं काम नाही करायचं आहे, अभ्यास नाही करायचा आहे, मग आपण कारणं देतो की माझं डोकं दुखतं आहे, मला बरं नाही वाटत आहे, माझं मन नाही आहे. सो जे भासवतो आपण, जे ढोंग करतो, जे फसवतो आपण, दॅट इज फेन. ठीक आहे. नेक्स्ट वर्ड आहे घास्टली. घास्टली असतो घोस्टचं घर. म्हणजे घास्टली म्हणजे काय? घोस्टवरून लक्षात ठेवायचं आहे. हॉरिबल किंवा एखादी शॉकिंग किंवा ड्रेडफुल, भयानक भीषण अशी गोष्ट असेल तर त्याच्यासाठी घास्टली हा शब्द वापरला जातो. सो घास्टली, घोस्ट आणि घास्ट असं लक्षात ठेवायचं. घोस्टचं घर घास्टली होतं. घोस्टचं घर कसं आहे? भयानक आहे. ठीक आहे. घोस्ट म्हणजे भूत असतं. सो हॉरिबल, टेरिबल किंवा ड्रेडफुल. ठीक आहे. हे तिन्ही शब्द कशासाठी वापरले जातात? भयानकसाठी. आणि मग याच्या विरुद्ध काय असेल तर प्लेझंट, एखादी छानशी गोष्ट आहे किंवा डिलाइटफुल, खूप सुंदर अशी गोष्ट आहे, ब्युटिफुल आहे. तर द ॲक्सिडेंट वॉज अ घास्टली साईड, म्हणजे ते अपघाताचं जे दृश्य होतं ना ते अत्यंत भयानक किंवा भीषण होतं. अशा पद्धतीने आपण 10 शब्द पाहिलेले आहेत. परत एकदा क्विक रिकॅप घेऊयात यांचा. पहिला शब्द होता एफिकसी, म्हणजे एखाद्या गोष्टीची परिणामकारकता. दुसरा शब्द आहे इजेक्ट, म्हणजे काढून टाकणे, रिमूव्ह करणे, हाकलून देणे. तिसरा आहे एंटाइस. एंटाइस म्हणजे भुरळ पाडणे. ठीक आहे, किंवा आमिष दाखवणे. देन आहे एस्पियोनेज, म्हणजे हेरगिरी करणं. त्याच्यानंतर युलोजाइज म्हणजे भरभरून स्तुती करणं. त्यानंतर होता एक्सपिएशन म्हणजे असतं प्रायश्चित्त करणं. त्याच्यानंतर एक्सपंज घेऊन मिटवून टाक, म्हणजे काढून टाक. ठीक आहे. सो एक्सपंज. त्याच्यानंतर होता एक्स्ट्रावॅगंटली, म्हणजे जो उधळपट्टी करतोय, अत्यंत काय म्हणतो त्याला, एक दुसरा शब्द आहे मराठीमध्ये, आणि जो सतत विचारलेला आहे आयोगाने विरुद्धार्थी शब्दामध्ये. कंजूसचा विरुद्धार्थी शब्द काय असतो? तुम्ही मला कमेंट करून सांगा, कारण मला आत्ता ऑनेस्टली आठवत नाही आहे. त्याच्यानंतर फेन. सो मला ऑनेस्टली आठवत नाही आहे, मी फेन नाही करणार, असं नाही भासवणार की मला आठवतं. ठीक आहे. सो फेन म्हणजे काय असतं? ढोंग करणं किंवा खोटं भासवणं. अँड देन घास्टली म्हणजे जे भीषण आहे, भयानक आहे ते. याच्यानंतर पुढे आता आपण 10 शब्द मराठीतले पाहणार आहोत. मराठीतले शब्द लक्षात ठेवायला इझी जातील, पण हे सगळे शब्द जे आहेत ते दिवसभरामध्ये वापरण्याचा प्रयत्न करा, म्हणजे इझिली लक्षात राहतील. आणि याच्यातले बरेचसे शब्द असे असतील जे आयोगाने वारंवार विचारलेले आहेत. पहिला शब्द आहे अंधेर नगरी. अंधेर नगरी म्हणजे काय असतं ना, जिथे कारभाराचं कसलाही ताळतंत्र नाही आहे, कुठलेही नियम पाळले जात नाही, अनागोंदी माजलेली, त्याला म्हटलं जातं अंधेर नगरी. ठीक आहे. देन अंडीपिल्ली. अंडीपिल्ली म्हणजे काय? तुम्ही पाहिलं असेल कधी कधी इंटरव्ह्यूमध्ये ना, एखादी व्यक्ती म्हणते मला त्याची सगळी अंडीपिल्ली माहिती आहेत, मी त्याची अंडीपिल्ली बाहेर काढेन. अंडीपिल्ली म्हणजे काय असतं? एखादी गुप्त गोष्ट, जे सिक्रेट आहे त्याच्यासाठी अंडीपिल्ली हा शब्द वापरला जातो. नंतर आहे अकबरी प्रथा. एखादी गोष्ट जर चांगली असेल, एखादी प्रथा जर चांगली असेल आपल्याकडची, तर त्याच्यासाठी अकबरी प्रथा हा शब्द वापरला जातो. देन आहे 11वा रुद्र. रुद्रवरूनच कळायला पाहिजे तुम्हाला की एखादी व्यक्ती जर अतिशय तापट स्वभावाची असेल तर ती असते 11वा रुद्र. काही वर्षांपूर्वी आय वॉज 11वा रुद्र, कारण मला पण भयानक राग यायचा माहिती का. आणि ॲक्च्युली मी डी.एडला असताना आमच्या ज्या सायकोलॉजीच्या मॅडम होत्या तर त्यांना पण मी जाऊन किती वेळा विचारलं असेल की मॅम खूप राग येतो, मग मी चिडचिड करते, आदळआपट करते, वस्तू फोडते, काय करू. मला असं वाटायचं की मला कोणीतरी सोल्युशन द्यावं, आणि त्यांचं सोल्युशन हे असायचं की 10पर्यंत उलटे अंक मोज. अरे डोकं इतकं सनकलेलं असतं त्यावेळेला की अंक मोजावेत, आणि जरी कोणी सांगितलं त्यावेळेला समोरून येऊन की 10पर्यंत अंक मोज, उलटे अंक मोज, तर असं वाटेल की त्यालाच 2 लावून द्यावं, इतका राग आलेला असतो. पण इव्हेंच्युअली शिकले मी ते करायला, आणि आता नाही येत राग, पहिल्यासारखा चिडचिड राग होत नाही. ठीक आहे. सो अकलेचा कांदा, मूर्ख मनुष्य, हा आयोगाने विचारलेला आहे खूप वेळा. अकलेचा कांदा. का अकलेचा कांदा? आपण म्हणतो ना, एखादा माणूस जर मूर्ख असेल, कसाही मूर्खासारखा बरळत असेल, डोक्यात काय कांदे भरलेत का, कांदे बटाटे, अकलेचा कांदा म्हणजे मूर्ख मनुष्य. नेक्स्ट आहे अकलेचा खंदक. हा आयोगाचा फेवरेट लिस्टमधला आहे. अकलेचा खंदक खूप वेळा विचारलाय. बेअकली मनुष्य, ज्याला अक्कल नाही आहे असा. देन अक्काबाईचा फेरा. एखाद्या वेळेला आपण म्हणतो ना अक्काबाईचा फेरा आला म्हणजे काय? एकदम दारिद्र्याची अवस्था येणं, गरिबी येणं. अगडबंब. एक मूवी पण आहे आय थिंक, अगडबंब. अगडबंब म्हणजे अवाढव्य शरीराची व्यक्ती, तिच्यासाठी अगडबंब हा शब्द वापरला जातो. अग्निदिव्य, जे तुम्हाला पार करावं लागणार आहे, म्हणजे काय? उच्च ध्येय प्राप्तीसाठी भोगावा लागणाऱ्या यातना, आत्ता जे तुम्ही सगळा स्ट्रगल करताय, दॅट इज अग्निदिव्य.
आणि अजागळ, अजागळ म्हणजे असते निरुपयोगी व्यक्ती, जिचा काहीही उपयोग नाही आहे, जी कुठल्याही कामाला येऊ शकत नाही, ती असते अजागळ. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण मराठी आणि इंग्लिश दोन्हीची वोकॅब्लरी कंप्लीट केलेली आहे. मला आशा आहे की ही सिरीज तुम्हाला हेल्पफुल ठरत असेल. हे जे लेक्चर आहे हे निश्चितपणे प्रत्येक दिवशी थोडं थोडं का असे ना, पण जे काही तुम्ही मेहनत घेताय त्याच्यातून शेवटी ज्यावेळेला या चॅलेंजच्या शेवटी म्हणजे 90 दिवसानंतर 100 दिवसांनंतर तुम्ही स्वतःकडे पाहाल त्यावेळेला तुमचा बराचसा अभ्यास झालेला असेल, तोही अगदी लिमिटेड टाईम दिवसातला देऊन. ठीक आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका, लेक्चरला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, आणि सगळ्यात महत्त्वाचं पुढचा पार्ट पाहण्यासाठी किंवा असेच व्हिडिओज पाहण्यासाठी वॉरियर सुप्रिया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटेन मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.